नमस्कार. आज आपण खलात कुटल्यासारखी मस्त तेल सुटलेली अशी शेंगदाण्याची चटणी करणार आहोत. तर त्यासाठी आपण शेंगदाणे छान गुजराती शेंगदाणे घेतले आहेत. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण इथं जिरे, हिंग, मीठ आणि तिखट घेतलेलं आहे आणि त्यातले शेंगदाणे 1 वाटी शेंगदाणे आपण बाजूला काढून ठेवले आहेत. तर ते कशासाठी काढले ह्याची ट्रिक्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मिक्सरवरती आपण खलात कुटल्यासारखी चटणी कशी करायची पाहूयात. तर मिक्सरवरती आपण थोडं थोडं असं करत शेंगदाणे व्यवस्थित फिरून घ्यायचे आहेत. चालू बंद मिक्सर करून त्यामध्ये जिरे, हिंग, लाल तिखट आवडीप्रमाणे टाका तुमच्या. टाकून घ्यायचं आहे सगळं आणि त्यानंतर मिक्सरवरती परत चालू बंद करत आपल्याला फिरवायचं आहे. छान त्याला तेल सुटतं आणि चटणी व्यवस्थित बनते. असं घट्ट हाताने असा मुद्दा होईल अशी चटणी बनते. त्यानंतर आपण मिक्सरवर थोडीशी शेंगदाणे वाटीत जी काढून ठेवली ते आपण थोडे थोडे करून त्यामध्ये टाकणार आहोत. त्यामुळे असं छान त्यामध्ये थोडीशी दाणे दिसतात आणि चटणीला व्यवस्थित तेल पण सुटतं. हे पहा, तुम्ही पाहू शकता. म्हणजे जे वाटीत आपण शेंगदाणे काढून ठेवले नंतर थोडे थोडे करत त्यामध्ये टाकायचे आणि मग असे जाडसर थोडे शेंगदाणे दिसतात. शेंगदाणा असं चटणी अशी कुटल्यासारखी दिसते आपल्याला आणि छान मस्त अशी चटणी लागते ही. मिक्सरवरती अशी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.